कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 14 महिने सर्व शाळा बंदच आहेत. सर्वसामान्य शाळांबरोबरच आपल्या दिव्यांग शाळा देखील बंद आहेत. या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वर्तन समस्या फारच वाढलेल्या दिसून येत आहेत. या वर्तन समस्या कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही विविध उपक्रम राबवले. मग ते उपक्रम फोनच्या माध्यमातून असेल, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, कॉन्फरन्सच्या माध्यमातून असेल किंवा होम विजिटच्या माध्यमातून असेल. आता सध्या पुदिना लागवड कशी करावी याविषयी पालक आणि विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले. आपण ज्या पाणी पिल्यानंतर बॉटल आपण सहजरित्या फेकून देतो, त्या बॉटलचा उपयोग करून त्या बॉटलमध्येच पुदिनाची लागवड कशा रीतीने करता येईल याचे धडे आज विद्यार्थ्यांनी घेतले आणि काही विद्यार्थी आमचे यशस्वीपणे पुदिनाची लागवड करू लागलेले आहेत. आमचे दिव्यांग विद्यार्थी जरी शाळा कार्यशाळेपासून लांब असले तरी शिक्षण आणि प्रशिक्षणापासून वंचित राहिलेले नाहीत. याच कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण चालूच ठेवलेले आहे. काही विद्यार्थी छोट्या मोठ्या वस्तू निर्मिती करण्यामागे व्यस्त आहे. काही उपक्रम तर आपण टीमवर्कच्या माध्यमातून राबवले. म्हणजेच एखाद्या वस्तूचा लहान लहान पार्ट काही विद्यार्थ्यांनी निर्मिती करून त्यापासून आपण परिपूर्ण अशी वस्तू निर्मिती